In last period we have seen physical properties of ethers, in which we have seen three properties, that is lower members are gases and volatile liquids, that is CH3OCH3, that is dimethyl ether and methyl ethyl ether are gases, whereas diethyl ether is present in liquid volatile liquid phase. These are colorless liquids and they have some pleasant ethereal odor. इथर वेपर्स जे असतात ते हायली इन्फ्लामेबल असतात आणि त्यामुळे इथर फायर जी एक्सटिंग्विश करायची असेल म्हणजे विझवायची असेल तर त्यासाठी कार्बन डायऑक्साईड किंवा पायरीनचा वापर केला जातो ॲज अ एक्सटिंग्विशर्स, आणि पाण्याचा वापर केला जात नाही कारण पाण्यामध्ये इथर जे ते फ्लोट होतं पाण्यावर आणि त्यामुळे ती आग विझवण्यास मदत होणार नाही आहे त्याला. आणि नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण आता की अदर फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, कारण याच्यावर 1 मार्क्सचे क्वेश्चन किंवा MCQ जे आहेत ते याच्यावर विचारले जाऊ शकतात. सो पहिला जो पॉइंट आहे दॅट इज द डायपोल नेचर. सो व्हॉट इज डायपोल नेचर, तर इथे लक्षात घ्या की कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जो आहे म्हणजे जसं ROR तर त्याच्यामधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जो इथरमधला तो पोलर आहे नेचरमध्ये. पोलॅरिटी कधी निर्माण होते, जर दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर, म्हणजेच ऑक्सिजन जो आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन कार्बन आणि त्यामुळे हा जो बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इट इज अ पोलर बॉन्ड किंवा पोलर इन नेचर. As oxygen is more electronegative than carbon atom, they have a dipole moment of 1.15 to 1.13 d. The two carbon oxygen bonds are inclined at an angle of 110. म्हणजे कार्बन ऑक्सिजन कार्बन हा जो बॉन्ड अँगल आहे, हा ऑक्सिजन आहे समजा इथे, इथे कार्बन आणि इथे कार्बन, तर हा जो बॉन्ड अँगल आहे हा आहे 110 डिग्री. Hence two dipoles do not cancel each other and makes ether somewhat polar. आणि त्यामुळे बॉन्ड अँगल 110 असल्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करत नाहीत आणि काय होतं आहे म्हणजे सरळ रेषेत नाही आहे, त्यांचा बेंड आहे थोडासा आणि त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल न करता उलट जो बॉन्ड आहे त्याला ते काय करतायत इथे पोलर बनवतात. दुसरं बघूया आपण की बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत काय सांगता येईल, तर इथर जे आयसोमेरिक असतात विथ अल्कोहोल्स बट देअर बॉइलिंग पॉईंट्स आर मच लोअर दॅन दोज ऑफ द आयसोमेरिक अल्कोहोल as ethers do not form intermolecular hydrogen bonding. आतापर्यंत आपण पाहिलं होतं अल्कोहोल आणि फेनॉल्स हे पाण्यासोबत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात आणि त्यामुळे ते पाण्यात सोल्युबल असतात. इथर पाण्यात इनसोल्युबल आहेत. त्याचबरोबर कंपॅरिझन जर आपण केलं आयसोमेरिक इथर विथ अल्कोहोल, म्हणजे समजा जसं डायइथिल इथर आणि त्याचा डायमिथिल इथर आणि दुसरा जो आहे आपला त्याचा आयसोमेरिक अल्कोहोल तो आहे इथिल अल्कोहोल, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनची संख्या कन्सिडर करता, तर त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स आहे. इथरचा बॉइलिंग पॉईंट अल्कोहोल त्याच्या सेम कार्बन ऑक्सिजन असणाऱ्या अल्कोहोलच्या कंपॅरिझनमध्ये कमी असतो कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट नसतात. सोल्युबिलिटीच्या बाबतीत पहा, इथर्स कंटेन अप टू 3 कार्बन ॲटम्स आर सोल्युबल इन वॉटर. लोअर इथर्स पाण्यात सोल्युबल आहे. लोअर म्हणजे जास्तीत जास्त कार्बनची संख्या 3 असणार आहे. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द वॉटर अँड इथर मॉलिक्यूल. वॉटर अँड इथर या मॉलिक्यूलमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो त्यामुळे ते पाण्यामध्ये सोल्युबल आहे, पण सगळे नाही, फक्त कार्बन नंबर 3 पर्यंतचे जे इथर्स आहेत ते पाण्यात सोल्युबल आहे. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण की व्हॉट आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. केमिकल प्रॉपर्टी पण कमी आहेत इथरच्या, त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट पाहिजेत. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्समध्ये पहिला पाहणार आपण लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. लॅबमध्ये जर चेक करायचं असेल इथरला तर त्यासाठी काय करावं लागेल, तर पहिल्याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथरचं नेचर जे ते लक्षात घ्या, ते न्यूट्रल. इट इज नॉट ॲसिडिक नॉट बेसिक. तो न्यूट्रल कंपाऊंड जे असतात इन ॲक्विस मिडियम तो न्यूट्रल आहे, त्यामुळे लिटमस पेपरवर तो कुठल्याही प्रकारची रिॲक्शन दाखवणार नाही. त्याचबरोबर इथर जो आहे इट विल डू नॉट रिॲक्ट विथ बेसेस, कोल्ड डायल्यूट ॲसिड किंवा रिड्युसिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट अँड ॲक्टिव्ह मेटल्स. जनरली न्यूट्रल असल्यामुळे तो या सगळ्या केमिकल कंपाऊंडसोबत रिॲक्ट होणार नाही, ज्यामध्ये बेसेस आहेत, कोल्ड डायल्यूट ॲसिड आहेत, रिड्युसिंग एजंट आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत आणि ॲक्टिव्ह मेटल्स आहेत. हाऊएव्हर मात्र इथर जो आहे इट डिझॉल्व्स इन कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम सॉल्ट. कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये मात्र इथर जे ते डिझॉल्व होतात ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम सॉल्ट. सो हा इथर हा आहे सल्फ्युरिक ॲसिड कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेट. इट विल फॉर्म ऑक्झोनियम आयन
आयन ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकाच वेळी प्रेझेंट आहे त्याला आयन म्हणतो आपण. सो धिस प्रॉपर्टी डिस्टिंग्विशेस इथर्स फ्रॉम हायड्रोकार्बन, आणि त्यामुळे आपण या रिॲक्शनच्या बेसिसवर इथर्सला अदर हायड्रोकार्बनपासून सेपरेट करू शकतो किंवा तो टेस्ट करू शकतो लॅबोरेटरीमध्ये. नाउ वी विल सी द रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. इथरमध्ये जे दोन अल्किल ग्रुप आहेत त्यांच्यातल्या रिॲक्शन पाहूया आपण. पहिली रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड. इथर्स कंबाईन विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू फॉर्म पेरॉक्साईड. कुठला पण इथर, मग तो सिंपल असेल किंवा मिक्स्ड असेल. आता इथे आपण डायथिल इथर घेतला आहे, दॅट इज अ सिंपल इथर ऑन रिॲक्शन विथ ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन एअर किंवा ॲटमॉस्फिअर, अँड लॉंग कॉन्टॅक्ट जर राहिला त्याचा हवेमध्ये तर ऑक्सिजनशी संपर्क येतो आणि पेरॉक्साईड ऑफ डायथिल इथर फॉर्म होईल इथे. म्हणजे CH3 CHO, आणि त्याला डबल OH अटॅच होतो इथे. पेरॉक्साईड दोन ऑक्सिजन मॉलिक्यूल एकाच वेळी त्याच्यामध्ये अटॅच होतील. सो दिस इज peroxide of diethyl ether. All ethers which have been exposed to the atmosphere contain peroxide. सिंपल असेल किंवा मिक्स्ड असेल, जर ते ॲटमॉस्फिअरच्या प्रेझेन्समध्ये आले तर ते पेरॉक्साईड फॉर्म करतात. दिस इज व्हेरी अनडिझायरेबल रिॲक्शन. पेरॉक्साइड्स आर हजार्डस बिकॉज दे डिकम्पोज व्हायलंटली ॲट हाय टेम्परेचर. ही रिॲक्शन जी आहे की पेरॉक्साईड तयार होतात, तर ही रिॲक्शन अतिशय अनडिझायरेबल रिॲक्शन आहे. म्हणजे ही कुठल्याही प्रकारे फायदेशीर रिॲक्शन नाही आहे, कारण पेरॉक्साईड जे फॉर्म होतात रिॲक्शन थ्रू ते हजार्डस म्हणजे घातक असतात, आणि त्यामुळे ते काय होतात, त्याच्या मागचं रिझन असं की ते व्हेरी व्हायलंटली हाय टेम्परेचरला जे आहेत ते डिकम्पोज होतात, आणि त्यामुळे ही रिॲक्शन अतिशय हजार्डस किंवा डेंजरस आहे. नेक्स्ट वी विल सी द रिॲक्शन्स विच इन्व्हॉल्व्स कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. म्हणजे जो कार्बन ग्रुप अटॅच आहे ऑक्सिजनला, आयदर तो या साईडचा असेल किंवा या साईडचा, तर हे बॉन्डिंग असणारी रिॲक्शन आपल्याला पाहिजे. यामध्ये पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॉट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. कंडिशन लक्षात घ्या, हॉट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रॉलिसिस रिॲक्शन. सो वेन द स्टीम ऑफ इथर इज पास्ड ओव्हर when the steam is passed over the ether under pressure in presence of dilute sulfuric acid, it gives alcohol. सो हायड्रॉलिसिसने इथर पासून काय तयार होईल, अल्कोहोल. जसं अल्कोहोल पासून इथर तयार होतो बाय डिहायड्रेशन, तर डिहायड्रेशनमध्ये वॉटर मॉलिक्यूल काढून घेतो, याचाच अर्थ वॉटर मॉलिक्यूल परत जर टाकला तर हायड्रॉलिसिस होईल. सो इट विल फॉर्म अल्कोहोल. तर इथे पहा डायथिल इथर घेतलेला आहे आणि त्याची रिॲक्शन वॉटर सोबत केली अंडर प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. तर हा जो HOH आहे तो पूर्ण तिथे अटॅच होईल, याच्यामध्ये ॲड केला जाईल आणि इट विल फॉर्म ट्वाईस C2H5OH. 2 C2H5 ऑलरेडी आहे इथे, 2 ऑक्सिजन झाले आणि 2 हायड्रोजन. सो इट विल फॉर्म इथिल अल्कोहोल बाय हायड्रॉलिसिस विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. दुसरं पहा, इथिल मिथिल इथर घेतलेला आहे आणि त्याची रिॲक्शन केली आहे वॉटरसोबत. तर आता इथे सारखं नाही आहे ग्रुप, हा ग्रुप जो आहे CH3O आणि इथला एक हायड्रोजन, कारण इथे H आणि OH दोघी एकाच वेळी प्रेझेंट आहे. सो CH3OH याने फॉर्म केला मिथिल अल्कोहोल आणि हा C2H5 आणि हा OH याने फॉर्म केला इथिल अल्कोहोल. सो दोघी अल्किल ग्रुप जर डिफरंट असतील तर 2 वेगवेगळे अल्कोहोल्स तयार होतील इथे, आणि दोघी अल्किल ग्रुप जर सारखं असेल तर एकच अल्कोहोल तयार होईल, हे लक्षात घ्यायचं आहे. सो दिस रिॲक्शन इज नोन ॲज हायड्रॉलिसिस, दॅट इज इथर आणि वॉटरची रिॲक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट मिनरल ॲसिड किंवा H2SO4. इथे आणखी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये फेनिल ग्रुप दाखवलेला आहे. सो ॲनिसोल घेतलेला आहे, याची रिॲक्शन H2SO4 सोबत जर केली आपण तर इथे आपल्याला 2 ग्रुप मिळतील. एक म्हणजे फेनिल सोबत H अटॅच होईल, इथे वॉटर मॉलिक्यूल पण दाखवायचं आहे, आणि दुसरा आहे मिथिल अल्कोहोल. सो हायड्रॉलिसिस रिॲक्शनमध्ये डायल्यूट अँड हॉट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जर आपण मिक्स्ड किंवा सिंपल इथरची रिॲक्शन केली तर फायनल प्रोडक्ट अल्कोहोल मिळतो. दोघी अल्किल ग्रुप सारखी असेल तर एकच अल्कोहोल मिळेल, दोघी अल्किल ग्रुप वेगळे असतील तर इट विल गिव्ह अ कॉम्बिनेशन ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ अल्कोहोल.
नाव नेक्स्ट इज रिॲक्शन विथ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराईड बरोबर जर इथरची रिॲक्शन आपण केली तर इट विल गिव्ज अल्किल क्लोराइड्स. ही रिॲक्शन आता तिसऱ्यांदा रिपीट होते जवळपास, फक्त रिएजंट स्टार्टिंग कंपाऊंड वेगळा आहे. सो ROR' प्लस PCl5 इट विल फॉर्म RCl, दुसरा R'Cl आणि POCl3. टोटल 5 क्लोरीन आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हे 3 अधिक 2 5. सो अल्किल क्लोराईड तयार होईल पहिल्या अल्किल ग्रुप बरोबर, दुसऱ्या अल्किल ग्रुप सोबत पण अल्किल क्लोराईड तयार होईल आणि फॉस्फोरिल क्लोराईड ॲज अ बाय प्रोडक्ट मिळेल. तर इथे जर हे दोघी आरच्या व्हॅल्यूज सेम असल्या तर एकच अल्किल क्लोराईड तयार होईल, पण दोघी आरच्या व्हॅल्यूज जर डिफरंट असल्या तर इट विल गिव्ह अ मिक्सचर ऑफ 2 डिफरंट अल्किल क्लोराइड्स. नेक्स्ट पाहूया आपण रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेट ॲसिड. अल्किल इथर्स रिॲक्ट विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेट ॲसिड लाईक ऑर्गॅनिक ॲसिड येते HI अँड HBr टू गिव्ह अन अल्कोहोल अँड अल्किल हलाइड. हायड्रोजन हलाइड्स म्हणजे हॅलोजन ॲसिड जे आहेत त्यांच्यासोबत जर रिॲक्शन झाली, फॉर एक्झाम्पल जसं HI अँड HBr आणि HCl, पण जर आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पाहिली तर जनरली हे रिॲक्शन देतात HI सोबत रादर दॅन HBr अँड HCl. सो याच्यामध्ये हायड्रोआयडिक ॲसिड HI हाच कन्सिडर करायचा आहे. सो सिंपल असेल किंवा मिक्स्ड असेल तर काय फरक पडतो ते पाहूया आपण. सो ROR प्लस HX इट विल फॉर्म RX प्लस ROH. परत जर समजा फर्दर आपण याला HX बरोबर रिॲक्ट केलं तर इट विल फॉर्म RX. इथे जर समजा अल्कोहोल जो आहे त्याची रिॲक्शन जर आपण हायड्रोजन हलाइड बरोबर केली तर तो परत अल्किल हलाइड आणि वॉटर मॉलिक्यूल तयार करेल. सो सिंपल किंवा मिक्स्ड इथर ऑन रिॲक्शन विथ HI इट विल फॉर्म RI प्लस ROH. परत याची रिॲक्शन केली तर इट विल फॉर्म RX आणि ROHची पण रिॲक्शन जर आपण हायड्रोजन हलाइड सोबत केली तर इट विल फॉर्म RX अँड H2. द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ HX इज HI ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन HCl. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे HI सोबतच रिॲक्शन या दाखवल्या जातात. नाउ वी विल सी अल्किल अरिल इथर्स जे आहेत दे आर स्ट्रॉंगर अँड शॉर्टर बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड द ॲरोमॅटिक रिंग. हेन्स an aryl alkyl ether undergoes cleavage of oxygen alkyl bond and yields a phenol and an alkyl halide on reaction with HI. इथे काय होतं ते लक्षात घ्या. ॲनिसोल सारखा जर अरिल अल्किल इथर असेल तर हा जो बॉन्ड आहे हा इझिली ब्रेक होतो आणि HI सोबत जर आपण रिॲक्शन केली ॲट 398 केल्विन तर हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजन सोबत जाईल आणि हॅलोजन जो आहे तो अल्किल ग्रुप सोबत जाईल. सो इट विल फॉर्म फेनॉल ॲज अ मेन प्रोडक्ट. सेम टाइम मिथिल आयोडाईड सुद्धा इथे फॉर्म होईल. म्हणजे लार्जर ग्रुप जो आहे अल्किल ग्रुप म्हणा किंवा अरिल ग्रुप म्हणा त्याचा अल्कोहोल तयार होईल आणि दुसऱ्याचा आयोडाईड तयार होईल. सो अरिल अल्किल इथर्स मध्ये फेनॉल तयार होतो आणि अल्किल हलाइड तयार होतात. नेक्स्ट वी विल सी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ इथर. पाहता इथे अल्कॉक्सी ग्रुप जो असतो इथरमधला तो ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे आणि त्याचबरोबर तो रिंगला जो आहे तो ॲक्टिवेट करतो टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्कॉक्सी ग्रुप जो ॲरोमॅटिक इथरमध्ये प्रेझेंट असतो तो ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे ऑर्थो पोझिशन म्हणजे ही आणि पॅरा पोझिशन म्हणजे ही. इथे दोघी याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज दाखवलेला आहे पहा. तर यानुसार ते ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असल्यामुळे जे काही प्रोडक्ट मिळतील आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ते या 2 पोझिशनला मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये जो इंडक्टिव्ह इफेक्ट असतो किंवा जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर असतं ते कशा प्रकारे हे आपलं ऑलरेडी पाहून झालेलं आहे 11वीच्या बेसमध्ये की हे जे इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवरची ती शिफ्ट होत राहते आणि त्यानुसार जो सिंगल बॉन्ड आहे तो डबल होईल. जो डबल बॉन्ड आहे तो पुढे शिफ्ट केला जातो आणि यानुसार इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती 2 पोझिशनवर सगळ्यात जास्त असते. एक म्हणजे ऑर्थो पोझिशन आणि दुसरी असते पॅरा पोझिशन आणि त्यामुळे याच 2 पोझिशनला प्रोडक्ट मिळण्याचे चान्सेस हे जास्त असतात. मग याच्या अंडरमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या रिॲक्शन पाहिजे आहेत तर पहिली आहे हॅलोजिनेशन, दुसरी आहे फ्रिडाल-क्राफ्ट रिॲक्शन, तिसरी आहे नायट्रेशन रिॲक्शन आणि या तिघी रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या अंडरमध्ये पाहिजेत. हॅलोजिनेशनमध्ये पण पर्टिक्युलर रिॲक्शन पाहणार आहे आपण. त्यानुसार पहिली रिॲक्शन पहा, ही आहे हॅलोजिनेशन. ॲनिसोल म्हणजे मिथॉक्सीबेन्झीन हा कंपाऊंड इट अंडरगोज ब्रोमिनेशन ऑन रिॲक्शन विथ ब्रोमीन विथ
इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक ॲसिड, कशाच्या प्रेझेन्समध्ये होते रिएक्शन, ॲसिडिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. इवन इन द अब्सेन्स ऑफ फेरिक ब्रोमाइड, कुठल्याही प्रकारच्या कॅटॅलिस्टची गरज नाही आहे इथे. इट इज ड्यू टू द ॲक्टिवेशन ऑफ बेन्झीन रिंग बाय द मिथॉक्सी ग्रुप. काय प्रोडक्ट मिळेल आपल्याला, 90% आपल्याला मिळेल पॅरा ब्रोमो ॲनिसोल आणि 10% मिळेल आपल्याला ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल. आणि त्यानुसार दोघी पोझिशन पहा, एक आहे ऑर्थो पोझिशनला आणि एक आहे पॅरा पोझिशनला. तर पॅरा पोझिशनचा मेजर प्रोडक्ट असेल विच इज अबाउट 90% आणि ऑर्थो पोझिशनचा जो आहे तो 10% आहे, तो हा मायनर असेल. तर इथे हे दोन पोझिशनला काय मिळतात, बिकॉज ऑफ द ॲक्टिवेशन ऑफ बेन्झीन रिंग बाय द मिथॉक्सी ग्रुप. दोन पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जास्त असते. सो हॅलोजिनेशनमध्ये पॅराब्रोमो ॲनिसोल आणि ऑर्थोब्रोमो ॲनिसोल हे दोन प्रोडक्ट मिळतील जर आपण ॲनिसोलची रिॲक्शन ब्रोमीन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक ॲसिड. सेकंड रिॲक्शन इज फ्रिडाल-क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडाल-क्राफ्ट रिॲक्शनमध्ये पहा की इथे दोन प्रकारचे आपण परत प्रोडक्ट फॉर्म करणार. त्याच्यात दोन रिॲक्शन असतात आपल्याला माहिती आहे, एक असते अल्कायलेशन आणि दुसरी असते असायलेशन. तर पहिल्यांदा आपण पाहू अल्कायलेशन काय. ॲनिसोल अगेन द मिथॉक्सीबेन्झीन रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 टू फॉर्म. दोन प्रोडक्ट मिळतील, एक मेजर असेल दुसरा मायनर असेल. मेजर प्रोडक्ट पॅरा पोझिशनला मिळेल, मायनर प्रोडक्ट ऑर्थो पोझिशनला मिळेल. जो मेजर प्रोडक्ट येतो आहे 2-मिथॉक्सीटोलिन आणि जो मायनर येतो आहे जो मेजर येतो 4-मिथॉक्सीटोलिन आणि 2-मिथॉक्सीटोलिन हा मायनर असेल. सो अल्कायलेशन दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप जो आहे तो एकदा पॅरा पोझिशनला आणि एकदा ऑर्थो पोझिशनला बाय द रिएक्शन ऑफ ॲनिसोल विथ मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ॲल्युमिनियम क्लोराइड किंवा त्याच्याच बरोबर CS2 पण इथे कार्बन डायसल्फाइड. सो OCH3 ची पोझिशन जर आपण कन्सिडर केली तर त्यानुसार एकदा ऑर्थो पोझिशनला आणि एकदा पॅरा पोझिशनला असे दोन प्रोडक्ट मिळतील. जो पॅरा पोझिशनचा आहे तो मेजर प्रोडक्ट असेल. फ्रिडाल-क्राफ्टचीच आपण पुढची रिएक्शन पाहूया ती म्हणजे असायलेशन. ॲनिसोलची रिएक्शन इथे ॲसिटिल क्लोराइड बरोबर करायची इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 ॲज अ कॅटॅलिस्ट टू गिव्ज इस्टर्स फॉर्म होतील इथे. आता हे इस्टर्स कसे आहेत पहा. इस्टरचा जो फॉर्म्युला आहे तो याप्रमाणे RC डबल बॉन्ड OR' हा इस्टरचा फॉर्म्युला आहे. मग इथे आरच्या जागी तुम्ही बेन्झीनची रिंग पण घेऊ शकता. मग आता पहा इथे हा घेतला ॲनिसोल, याची रिॲक्शन केली आपण इथेनॉल क्लोराइड किंवा ॲसिटिल क्लोराइड म्हणजेच RC डबल बॉन्ड OCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ॲज अ कॅटॅलिस्ट टू एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन. यांची पोझिशन जर फिक्स ठेवली तर एक ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला OCH3 हा ग्रुप रिप्लेस होईल पहा. आणि तो ज्या पोझिशनला सोडेल तिथले जे हायड्रोजन आहेत ते ट्वाइस HCl फॉर्म करतील इथे. सो ॲनिसोल ऑन रिॲक्शन विथ ॲसिटिल क्लोराइड गिव्स 2-मिथॉक्सीॲसिटोफिनोन अँड 4-मिथॉक्सीॲसिटोफेनोन. यातला 4-मिथॉक्सीॲसिटोफेनोन जो हा मेजर प्रोडक्ट असेल. तर अशा प्रकारे ही फ्रिडाल-क्राफ्ट, अल्कायलेशन आणि असायलेशन दोघी रिॲक्शन सेम आहे, फक्त कुठला ग्रुप तिथे सबस्टिट्यूट होणार आहे ते महत्त्वाचं आहे. अल्कायलेशनमध्ये अल्किल ग्रुप होतो आयदर CH3 किंवा C2H5, वेरॅज असायलेशनमध्ये असिल ग्रुप CH3CO त्याच्यासोबत कार्बोनिल ग्रुप पण असतो, फक्त अल्किल नाही, अल्किल प्लस कार्बोनिल कॉल्ड ॲज असिल ग्रुप. सो दीज आर फ्रिडाल-क्राफ्ट, अल्कायलेशन अँड असायलेशन रिॲक्शन. नेक्स्ट वी विल सी नायट्रेशन ऑफ ॲनिसोल. नायट्रेशन रिॲक्शनमध्ये नायट्रेटिंग मिक्सचर which is a mixture of concentrate nitric acid with concentrate sulfuric acid. So anisole react with nitrating mixture to form a mixture of orthonitroanisole and paranitroanisole. So paranitroanisole will be the major product, ortho will be the minor product. एक हायड्रोजन इथून आणि एक हायड्रोजन इथून रिप्लेस होईल आणि त्याच्या जागी NO2 हा जो ग्रुप आहे तो तिथे सबस्टिट्यूट केला जाईल. सो दिस इज द नायट्रेशन रिॲक्शन ऑफ ॲनिसोल विच ऑल्सो गिव्स टू प्रोडक्ट ऑर्थो अँड पॅरापोजिशन प्रोडक्ट. लास्ट पॉइंट आहे चॅप्टरचा दॅट इज द युजेस ऑफ इथर्स. जनरली इथरचा वापर जो आहे तो सॉल्व्हंट म्हणून केला जातो इन ऑइल, फॅट, गम, रेझिन, प्लास्टिक, लिकर्स एक्सेट्रा. सो वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स फॅक्टरीमध्ये सॉल्व्हंट म्हणून इथरचा वापर केला जातो. सो पहिला जो यूज आहे तो आहे सॉल्व्हंट म्हणून. दुसरा पहा, इट इज यूज्ड इन इथर एक्स्ट्रॅक्शन फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड.
प्युरिफिकेशन मेथड ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, विशेषतः सब्लिमेशन असेल किंवा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड असेल तर त्याच्यामध्ये सॉल्व्हंट म्हणून इथरचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर जनरल ॲनेस्थेटिक म्हणून सर्जरीज ज्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा इथरचा वापर केला जातो. पूर्वी सर्जरी करताना क्लोरोफॉर्मचा वापर केला जायचा, पण त्याचे इफेक्ट जे आहेत ते थोडे जास्त हजार्डस असल्यामुळे आणि क्लोरोफॉर्मचे साईड इफेक्ट पण जास्त असल्यामुळे आता जनरल ॲनेस्थेटिक म्हणजे ॲनेस्थेशिया देण्यासाठी, सर्जरी करताना भूल देण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो इथरचा, डायइथिल इथरचा. चौथा आणि शेवटचा पॉईंट आहे, महत्त्वाचा आहे हा एकदा MCQ मध्ये विचारला गेला होता की मिक्स्ड अल्कोहोल इथर जो आहे तो अल्कोहोलसोबत मिक्स केला जातो अँड इट इज यूज्ड ॲज सबस्टिट्यूट फॉर पेट्रोल. आणि याचं नाव जे आहे ते नॅटॅलाइट या नावाच्या अंडरमध्ये अल्कोहोल मिक्स्ड विथ डायइथिल इथर इज यूज्ड ॲज सबस्टिट्यूट फॉर पेट्रोल. पेट्रोलला सबस्टिट्यूट म्हणून याचा वापर करतात. म्हणजे इथिल अल्कोहोल प्लस डायइथिल इथर या दोघांचं जे मिश्रण आहे ते पेट्रोलच्या जागी आपण वापरू शकतो व्हेकलमध्ये इंधन म्हणून. आणि हे जे मिश्रण आहे याला म्हणतात नॅटॅलाइट. सो हे झाले युजेस ऑफ इथर्स. त्यामध्ये 4 महत्त्वाचे युजेस लक्षात घ्या. एक म्हणजे सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो, दुसरं म्हणजे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड, प्युरिफिकेशन मेथड जी त्याच्यात वापरला जातो, तिसरं म्हणजे जनरल ॲनेस्थेशिया किंवा ॲनेस्थेटिक म्हणून वापरला जातो, आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे नॅटॅलाइटमध्ये सबस्टिट्यूट ऑफ पेट्रोल म्हणून अल्कोहोलसोबत त्याचं मिक्सचर वापरलं जातं. सो दीज आर द युजेस ऑफ इथर्स. इथे आपलं अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हे चॅप्टर संपलेलं आहे. अल्कोहोलच्या नोट्स मी ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर सेंड केलेल्या आहेत आणि आज मी तुम्हाला फेनॉल आणि इथर्स यांच्या नोट्स सेंड करणार आहेत. त्याच्या हँड रिटन नोट्स असतात त्याच तुम्ही बुकमध्ये उतरवायच्या आहेत, नोट्स म्हणून वापरायच्या आहेत. आणि हे जे काही आपण स्लाईड किंवा PPTवर प्रेझेंटेशन करतो हे तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी आहे, ते उतरवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हँड रिटन नोट्स दिल्या जातील त्या तुम्ही उतरवायच्या आहेत. ठीक आहे. तर आज आपलं एक चॅप्टर संपलेलं आहे. आपले टोटल किती चॅप्टर्स झालेत त्याबद्दल तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. काही जण जर ग्रुपला नवीन ॲड झालेले असतील तर त्यांनी ग्रुप ॲडमिनला रिक्वेस्ट करून ग्रुपमध्ये ॲड होऊन घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला राहिलेले जे काही नोट्स किंवा हे असतील ते तुम्ही इतरांना मागू शकता. दुसरं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जर समजा लॉकडाऊन कंटिन्यू राहिला नाही तर नेक्स्ट काही दिवसात जर आपलं कॉलेज सुरू झालं तर सगळ्यात आधी तुमची टेस्ट घेतली जाणार आहे. आणि या टेस्टसाठी तुम्ही जे चॅप्टर प्रिपेअर करायचे ते असणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन फ्रॉम सेक्शन 2. आणि पहिल्या सेक्शनमधून सर तुम्हाला सांगतील कुठलं चॅप्टर घ्यायचं, पण जनरली सॉलिड स्टेट जे पहिलं चॅप्टर झालं होतं आपलं ते आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हे 2 चॅप्टर तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करून ठेवायचे. आपली येत्या काही दिवसात ऑनलाईन एक्झामसुद्धा होऊ शकते. जनरली ऑनलाईन एक्झामच होईल कारण अजून कॉलेज सुरू होण्याचे काही संकेत नाही आहे. सो पहिले 2 चॅप्टर सॉलिड स्टेट आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन हे 2 चॅप्टर एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करून ठेवायचे आहे. ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल जी तुम्ही 11वीला ऑलरेडी कशा प्रकारे देतात ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट चॅप्टर जेव्हा स्टार्ट करू त्यावेळी बोलू. थँक्यू.